नमस्कार, मी दुर्गेश पाठक आणि आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल। आता सध्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची चर्चा सर्वत्र गुंजत आहे। आज आपल्यासोबत विधानसभाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने आज पालघर जिल्ह्याचे तमाम पदाधिकारी भाजपाचे जोडले गेले आहेत। आपण आज पालघरचे जे भाजपाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ता आहेत, पदाधिकारी त्यांच्यासोबत आज जाणून घेऊ कशी काय भाजपाचे पदाधिकारी पालघर जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने चालत आहे। सर्वप्रथम आपण सोबत महिला आहेत, आपण जाणून घेऊया की पालघर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकी आता पुढच्याच महिन्यात होणार आहे। कशी काय तयारी भाजपाची चालली आहे पालघर जिल्ह्यामध्ये? एकतर कसं आहे, भारतीय जनता पार्टी हा पक्ष तहान लागल्यावर विहीर खोदत नाही। आमची वर्षभर तयारी चालू असते आणि पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता हा इतका ऍक्टिव्ह आहे की त्यांचे रोज काही ना काही कामं चालू आहेत आमच्याकडे। म्हणजे आम्हाला कोणाला सांगायची गरज लागत नाही। भारतीय जनता पार्टी हा एक आमचा परिवारासारखं एक काम करतो आणि आमची वर्षभर तयारी चालू असते। 5 वर्षांनी येऊ द्या, 3 वर्षांनी येऊ द्या, आमचा रोजचा रोज कामाचा अपडेट आमच्याकडे रेडी असतो। कशी काय आपण बोलणार, भाजपाच्या वतीने आपण जर बघितलं लोकसभामध्ये एक महायुतीचा साथ होता, तर आता विधानसभामध्ये कशी काय भूमिका ठरणार आहे? दुर्गेशजी, तुम्हाला नवराष्ट्रावर नव भारत यांची जबाबदारी दिली जिल्ह्याची यूट्यूबची, त्याबद्दल तुमचं आम्ही आभार मानतो आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दलही आभार मानतो। आताच आमचे लोकसभा झाली, इथे लोकसभेचे खासदार निवडून आले। आपल्या या जिल्ह्यामध्ये 31 लाख लोकसंख्या आहे, मतदार आहेत। त्याच्यातून आपले खासदार म्हणून निवडून आले, त्यांना 6,01,244 का 24 काहीतरी मतं मिळाली आणि आपण 1,83,336 मताने आपण लीड घेतलं होतं। असा आपला खासदारकीचं इलेक्शनचं संपूर्ण बायोडाटा तुम्हाला सांगितलं। त्याचप्रमाणे हे जे आता इलेक्शन कधीही लागू, भाजपाची अशी सिस्टम आहे, पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, वॉरियर अशी संपूर्ण टीम रेडी आहे। त्यामुळे रोजच्या रोज जसं आपल्या शाळेमध्ये गेल्यावरती आपल्याला गृहपाठ देतात आणि गृहपाठ संध्याकाळी सोडून घेऊन आपल्याला संध्याकाळी दुसऱ्या दिवशी घेऊन जायचं असतं, तशी भाजपाची तयारी असते। त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही आहे, कधीही इलेक्शन लागू, आमची तयारी पूर्ण झालेली आहे, पूर्णपणे। बिलकुल। महेंद्रजी, आपण काय बोलणार की जशी एक आपल्या बघितलं तर 3 टर्म पासून बहुजन विकास आघाडीची सत्ता पालघर जिल्ह्यामध्ये स्थापित आहेत, तर जनताला काय बदल हवा आहे, भाजपाला काय वाटतं पालघर जिल्ह्याच्या वतीने? तुम्ही पाहिलाच असेल की मागील 3 महिन्याआधी लोकसभा इलेक्शन झाला, त्यावेळेस बहुजन विकास आघाडीचे जे आत्ताचे आमदार आहेत बोईसर विधानसभेचे, तेच उमेदवार होते आणि त्यांना ज्या बूथवर मतं मिळालेली आहेत त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की त्यांनी ह्या 3 टर्ममध्ये बहुजन विकास आघाडीने काय कामं केलेली आहेत। या बोईसर विधानसभे आणि बोईसरच्या लोकांना काहीतरी परिवर्तन पाहिजे, या लोकसभेच्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न केलेला आहे, लोकांनी ते प्रयत्न केलेला आहे आणि ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये पण हाच राहणार की बोईसर विधानसभेमध्ये हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा आमदार नक्कीच निवडून येईल। बिलकुल। अजून आपण लोकांशी संवाद साधून घेऊ। आपण काय बोलणार मॅडम, भाजपाच्या वतीने कशी काय तयारी चालू आहे? भाजपाच्या वतीने प्रदेशातनं आलेले जेवढे पण कार्यक्रम ते रोजच चालू आहेत आणि आता सुद्धा जी एक घटना घडलेली होती बदलापूरची, आणि तिथे आम्हा महिलांना चांगला योग्य न्याय मिळालेला आहे आणि मी अशीच आशा करते की राज्यात सुद्धा असेच चांगले मंत्री आम्हाला हवे आहेत, महिलांच्या पाठीमागे सक्षम उभे राहणारे, आणि आम्हाला योग्य न्याय त्यांनी दिलेलाच आहे। तशीच लाडकी बहीण ही योजना ही तर आलेलीच आहे आणि त्यात सुद्धा महिला सर्व खुशी आहेत आणि हीच अपेक्षा करते की येणारी जी विधानसभा आहे तर आपल्याकडे 6 सीट आहेत, तर ते महायुतीने आम्ही एकत्र लढवू आणि विजय आपलाच आहे नक्कीच। बिलकुल। पालघर जिल्हा मॅडम आदिवासी बहुल इलाका आहे, अजून पालघर जर आपण बघितलं व्यवस्थितपणे तर अजून जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांचा विकास खरं झाला नाही, याचा जबाबदार कोण आहेत? आता गेल्या काही वर्षापासून बऱ्याचशा योजना आदिवासींपर्यंत पोहोचल्याच नाही आणि जेव्हा आमच्या हातात जेव्हा आता सत्ता आहे, आता आम्ही पण पदाधिकारी आहोत, आम्ही पण जातो तिकडे, तेव्हा त्यांच्याकडे दाखलेच नाही, तर ते दाखले त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना योजना मिळत नाही। मग ते दाखले काढण्यासाठी पुन्हा पालघरला जा, मग त्यांना पुन्हा 10 फेऱ्या मारून पुन्हा रिटर्न या, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत योजना कधी पोचल्या नाही। पण आता जेव्हा ही सत्ता आपली आहे तेव्हा त्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि यापुढे सुद्धा जे शिक्षण करणारे मुलं आहेत आदिवासी, त्यांना सुद्धा याचा खूप चांगला लाभ मिळणार आहे, याची आम्ही अपेक्षा करतो। बिलकुल। अशोकजी, आपण काय म्हणणार, जनताला काय बदल हवा आहे असं वाटतं तुम्हाला? बदल तर जनताला पाहिजेच आहे, कारण आताच 2-3 महिन्या अगोदरच लोकसभेचे इलेक्शन झाले आणि आता आमचे सहकारी बोलले की
इकडचा लिडिंग जे आमदार होते आणि म्हणजे तिसऱ्या टर्ममध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार होते त्याच्यापेक्षा ह्या पट्ट्यामध्ये 42,000 मतांनी पुढे आहेत भारतीय जनता पार्टी. आणि भारतीय जनता पार्टीचं सांगायचं झालं तर म्हणजे काय, आमचा म्हणजे वर्षानुवर्ष तेच चालू असतात. 402 बूथ आहेत. 400 बूथचे बूथ प्रमुख पासून 50 प्रमुख पासून ते शक्तीपीठापासून सर्व आमची पूर्ण तयारी झालेली आहे. काय आम्हाला उद्या जरी इलेक्शन लागला तरी आम्हाला ते दुसऱ्याकडे कुठे काय हात फिरवायची गरज लागणार नाही. पण आम्ही महायुतीचा धर्म पाहून जे महायुती आम्हाला जे उमेदवार देतील आणि ते 100% निवडून आणणार आहे. कारण त्याच्याबद्दल काही वादच नाही. कारण रोजच्या रोज आमच्याकडे काही ना काही कार्यक्रम चालू असतात. कारण आमचे कार्यकर्ते सतत म्हणजे तत्पर आहेत आणि कुठेही तुम्हाला आता याच्यामध्ये मला तरी वाटत नाही आमच्या ह्या बूथमधून पुढे कुठे आम्ही मागे आहेत असं. कारण तुम्ही सुद्धा बघत आहे की ह्या इलेक्शनला म्हणजे लोकसभेला या इकडचा स्थानिक आमदार असून सुद्धा 40,000च्या वर मतांनी लीड असते. म्हणजे लोकांचा सुद्धा कुठेतरी त्यांच्याबद्दल रोष आहे. कुठेतरी काहीतरी कामं झालं नसेल म्हणून आमच्या येणाऱ्या याच्यामध्ये आम्ही जी पक्षांनी जी जबाबदारी दिली ती आम्ही पूर्णपणे पार करू. बिलकुल. आपण जनताला अंतिम जे आपले वोटर आपल्याला बघत आहे त्यांना आपण शेवटची अपील काय करणार विधानसभाच्या वतीने? इथे आमचे पालकमंत्री आहेत रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या आदेशाने आम्ही चालत असतो. बघा, ज्यावेळेला आपल्या खासदारकीचे इलेक्शन डिक्लेअर झालं, फक्त या खासदारांना 13 दिवस मिळाले. 13 दिवसात आमच्या या पक्षाने एवढी मेहनत केली की त्यांना 1,83,000 मतांनी पुढे ठेवलं. आणि ज्या 13 दिवसामध्ये जे कोणी उभे होते त्यांच्या सर्वांचे त्यांनी 13वा घालून टाकलं. मग काही कारणा तर पहिले 2-3 मतं म्हणजे 41% यांना मिळाले. नंतर मग ते भारती कांबळे यांना 33% मिळाले. बहुजन विकास आघाडीला काहीतरी 21% मिळाले. आणि सर्व त्याच्या नंतर मग 23% सर्व खालती झाले. असं सर्व गणित आहे. म्हणजे भाजपाची ताकद ही ह्याच्यामध्ये दिसलेली आहे. आपण किती मतं घेऊ शकतो आणि किती नाही घेऊ शकतो. त्यामुळे आम्ही हे आमच्या पक्षाने संपूर्ण तयारी केलेली आहे. साई जे आमदार आहे त्यासाठी ते लढवायचे. बिलकुल. आपण शेवटचे जे वोटर आपल्याला बघायचे त्यांना काय अपील करणार? मी सगळ्या मतदार त्यांना हेच अपील करेल की तुम्ही बघता की मागील काही वर्षांपासून जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, महायुतीची सत्ता आली, त्या सत्तेमध्ये जे पण काही योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्यासाठी मग त्या पदाधिकारी असो कार्यकर्ते असतो त्यांनी सगळ्यांनी लोकांना सहकार्य केलेलं आहे. मग त्या दाखले बनवण्यापासून किंवा मग आणखी काय पेपरवर्क असतील. आता तुम्ही बघतच आहेत फक्त काँग्रेसच्या टायमाला योजनेचं फक्त धुवा उडवायचा आणि आता योजना ॲक्च्युअलमध्ये लोकांना त्याचा फायदा होत आहे. आताच तुम्ही बघितलं असेल की आपले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान ज्यांनी आताच वाढवण बंदराचं उद्घाटन केलेलं आहे. या माध्यमातून लोकांना रोजगार आणि बऱ्याचशा योजनेच्या माध्यमातून लोक आज त्या योजनेचा फायदा घेतात. तर मी लोकांना हेच सांगेल की तुमचा जिथे फायदा होतो अशा लोकांना तुम्ही निवडून द्या, एवढंच मी अपील करतो. बिलकुल. तर हे होते आपल्यासोबत आज पालघर जिल्ह्याच्या विधानसभेमध्ये बोलण्यासाठी पालघर जिल्ह्याचे भाजपाचे पदाधिकारी. यांचं असं म्हणणं आहे की भाजपाचा पूर्ण होमवर्क झाला आहे, गृहपाठ झाला आहे. आता बघूया एक्झाम यांचा कसं काय येतो, रिझल्ट कसा काय येतो. आता सगळं बघण्यासाठी एक आपल्याला बघायची गोष्ट असणार आहे. नवराष्ट्र डिजिटलसाठी दुर्गेश पाठक, पालघर.